श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचे अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचार व संदेश. तर मित्रांनो, तुमची स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तसेच त्यांचे विचार आचरणात आणा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोण म्हणतं की स्वामी दिसत नाहीत? कोण म्हणतं की स्वामी दिसत नाहीत? अहो, स्वामीच तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. तर मित्रांनो, स्वामींचे अतिशय सुंदर विचार नक्की आचरणात आणा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. मित्रांनो, आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काहीही बोलू नये. अशा वेळी डोळे मिटून मनातल्या मनात शांतपणे स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण देखील माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्याला अस्वस्थतेचे ढग विरून जाताना दिसतात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळून जातात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणे हा एक चांगला उपाय आहे. अहंकार आणि लोभी हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींना अहंकार आणि लोभांपासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणे होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. स्वामी म्हणतात, संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारी कोणीतरी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि अगदी सोपा होऊन जातो. मित्रांनो, माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवाल तर आयुष्य ते सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीयांविरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. स्वामी म्हणतात, दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. स्वामी सांगतात, श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चालले पाहिजे. श्वास थांबला तर माणूस कसा कासावीस होतो तसंच अगदी नाम थांबलं तर कासावीस झालं पाहिजे. स्वामी सांगतात, जर समोरच्याला तुमच्या न बोलण्याने तुमचे कमी जाणवत नसेल तर तुमचं त्यांच्या आयुष्यात असल्याचं आणि नसण्याचं काहीच महत्त्व नसतं. आणि जिथे असून नसल्यासारखं असतं तिथे आपण नसणंच चांगलं असतं. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवू शकतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका, कारण पैसे कमी असले तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी होणार नाहीत. निंदा ही नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याचे सुख आणि दुःखात धावून जात असते. जसं गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही तसेच निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगतीच करू शकत नाही. स्वामी म्हणतात, दगडाचा देव क्षणात होतो पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. तर मित्रांनो, स्वामींचे सुंदर विचार आवडले असतील तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणून छानशी कमेंट्स करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.